बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत वाव, म्हणजे जेवणच भारी म्हणू शकतो आपण. आणि भोगीनिमित्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा असते, प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं रिच्युअल्स आपण बोलू शकतो. सो कोणाकडे भज्जी हा प्रकार बनवला जातो, मिक्स भाज्या बनवतात. आमच्याकडे वांग्याचं भरीत बनवलं जातं. सो वांग्याचं भरीत मस्तपणे कांद्याची पात कापून घ्यायची, वांगे मस्तपणे भाजून घेऊ शकता किंवा शिजवून घेऊ शकता. मी दोन्ही पद्धतीने करते. त्यानंतर थोडंसं मी म्हटलं की चॉपरने थोडं करून बघूया, बिकॉज म्हटलं की बघू काय डिफरन्स आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे वांगे मस्त भाजून घेतले होते, छान असे भाजले. 4च केले बिकॉज आम्ही दोघंच खाणार होतो. केशवला थोडीशी भाकरी वगैरे दिली होती बिकॉज तो वांग्याचं भरीत खाणार नाही. आणि ते लसूण आणि कांदा, मला लसूण आणि मिरची भाजत होती, तेवढ्यात लाईट गेली. असं माझं डोकं खराब झालं होतं ना, बिकॉज काहीतरी बनवते आणि माणूस लाईट गेली. आणि लाईट जास्त वेळ नाही, एक अर्धा पाऊण तास गेली असेल. तोपर्यंत मी भाजी वगैरे बनवून घेतली, म्हणजे भरीत बनवून घेतलं. आता भरीत मस्तपणे उकळामध्ये छानपणे मॅश करून घेतलं. म्हणजे आपलं जे पण होतं ना, म्हणजे वांगे म्हणा किंवा कांद्याची पात, लसूण हे सगळं व्यवस्थितपणे मॅश करून घेतलं. आणि त्याला थोडंसं जिऱ्याची फोडणी दिली. आणि त्यानंतर ते भाकरी बनवायला सुरुवात केली. भाकरी बनवण्यासाठी बाजरीच्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकतो आणि भाकरी बनवतो. मग लाईट येईपर्यंत भाकरी बनवण्यासाठी मी वाट बघितली. मग लाईट आल्यानंतर भाकरीचं सुरुवात केली. मस्तपणे तीळ लावून छान अशी भाकरी बनवली. जास्त नाही, भाकरीसुद्धा मोजून एक 5च बनवल्या, बिकॉज ते सेकंड डे ते भाकरीचं तोंड बघायचं नसतं किंवा भाकरीला झापून ठेवायचं असतं. ती भाकरी पुन्हा बघायची नसते, असं काहीतरी परंपरा असते. सो म्हटलं की उगाच जास्त बनवणार पुन्हा ते ठेवणार, त्यापेक्षा जास्त न केली बरी. आणि मग म्हटलं की सेकंड डे मकर संक्रांतीला पुरणपोळी किंवा शेंगाची पोळी बनवत होते. मग मी म्हटलं की शेंगाची पोळी बनवूया, बिकॉज पुरणपोळ्या बनवायचं म्हटलं ना, खाणार फक्त एखाद दुसरे असतात आणि उगाचच मग खूप किती म्हणून पुरण घालणार, पाव किलो पुरण घाला बरे, मग तेवढं बनवा. त्यापेक्षा म्हटलं की जाऊ दे, आपण शेंगाची पोळी बनवूयात आणि त्याचाच मान जास्त असतो. म्हणून मस्तपणे बघा भाकरी, छान अशी भाकरी बनवली आणि त्यानंतर मस्तपणे जेवलो. सो चला बाय.